नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन या भारत सरकारच्या संस्थेनं नुकताच एक अहवाल जाहीर केलाय। देशात HIV चा प्रसार, एड्सग्रस्तांची संख्या याबाबत या अहवालात माहिती देण्यात आली आहे। या अहवालातले काही आकडे हे धक्कादायक आहेत। अहवालातल्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक HIV ग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक राज्य हे 3ऱ्या क्रमांकावर आहे। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे कर्नाटकातल्या एड्स बाधित पेशंट्समध्ये 18 ते 35 या वयोगटातल्या तरुणांचा सगळ्यात जास्त समावेश असल्याचं अहवालात सांगण्यात आलंय। यामध्ये डिग्री कॉलेजचे आणि विशेष करून इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे अशी ही माहिती देण्यात आली आहे। मुख्य म्हणजे कर्नाटकातल्या बऱ्याच तरुणांना आपल्याला एड्सची लागण झाल्याची कल्पना सुद्धा नव्हती। ही परिस्थिती अजून गंभीर होण्याचे अंदाज वर्तवले जात असल्यानं कर्नाटक सरकारने आता काही उपाययोजना राबवल्यात। कर्नाटकातल्या विद्यार्थ्यांमध्ये एड्सचं प्रमाण का वाढतंय, त्यामागे कोणती कारणं सांगितली जातात आणि त्यावर सरकारने आता काय उपाययोजना केल्यात जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 2024 ला NACO म्हणजेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेचा अहवाल आलेला, ज्यात कर्नाटक हे राज्य देशात सगळ्यात जास्त एड्स बाधितांच्या संख्येत 3ऱ्या नंबरचं राज्य म्हणून समोर आलं होतं। ज्यात HIV बाधितांची एकूण संख्या 2,60,000 इतकी होती। त्यातल्या 2,05,000 रुग्णांवर उपचार सुरू होते, तर 55,000 बाधितांना HIV ची लागण झाल्याची कोणतीही माहिती नव्हती। या आकड्यांसोबतच राज्यात 18 ते 35 या वयोगटातले 44,500 पेशंट्स ऍक्टिव्ह असल्याचं सांगण्यात आलेलं। 2024च्या अहवालानंतर आता 2 वर्षांनी म्हणजे 27 जुलै 2026 ला नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचा एक अहवाल समोर आलाय। या अहवालात 3,99,000 HIV बाधित रुग्णांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आंध्र प्रदेशात 2,75,000 HIV बाधित रुग्ण हे आढळून आलेत। पण NACO आणि कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक सोसायटीने एक रिपोर्ट प्रदर्शित केलाय, ज्यात कर्नाटकातल्या एड्स बाधित रुग्णांची आधीची संख्या 2,60,000 वरून वाढून 2,91,000 झाली आहे। म्हणजेच ताज्या आकडेवारीनुसार कर्नाटकात एड्स बाधित रुग्णांच्या संख्येत 31,000 वाढ झाली आहे। पण या वाढलेल्या 31,000 रुग्णांमध्ये तब्बल 22,000 रुग्ण हे 18 ते 35 या वयोगटातले आहेत। ही गोष्ट चिंताजनक आहे। या वयोगटातल्या पेशंटची संख्या 2024 मध्ये 44,500 इतकी होती, जी 2026 मध्ये 66,600 वर पोहोचली आहे। या 22,000 रुग्णांपैकी 7,000 रुग्ण हे 18 ते 25 या वयातले आहेत आणि ह्याच आकड्यांनी कर्नाटक सरकारचं आता टेन्शन वाढवलंय। आता 18 ते 25 वयोगटातले एड्स बाधित रुग्ण हे कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शिक्षण घेणाऱ्या या वयोगटात पहिल्यांदाच एवढे जास्त एड्स बाधित तरुण सापडलेत। कर्नाटक सरकारने यावर इलाज म्हणून अभियान सुरू केलंय, ज्यात सगळ्याच डिग्री कॉलेज आणि विशेष करून इंजिनिअरिंग कॉलेजेसला फोकस करण्यात आलाय। HIV बाधित मुलांचं सगळ्यात जास्त प्रमाण हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं असल्याचं बोललं जातंय। आता 18 ते 25 वयोगटातले एड्स बाधित रुग्ण हे कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शिक्षण घेणाऱ्या ह्या वयोगटात पहिल्यांदाच एवढे जास्त एड्स बाधित तरुण सापडलेत। कर्नाटक सरकारने यावर इलाज म्हणून अभियान सुरू केलंय, ज्यात सगळ्याच डिग्री कॉलेज आणि विशेष करून इंजिनिअरिंग कॉलेजेसना फोकस करण्यात आलाय। HIV बाधित मुलांचं सगळ्यात जास्त प्रमाण हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं असल्याचं बोललं जातंय। 18 ते 25 वयोगटातल्या या 7,000 रुग्णांमध्ये मुलं, मुली आणि काही समलिंगींचा सुद्धा समावेश आहे। कर्नाटकातल्या बंगळुरू, मंगळुरू, म्हैसूर आणि बेळगाव या शहरांमध्ये बाधित तरुणांचं प्रमाण प्रामुख्याने जास्त आहे अशी माहिती देण्यात येते। पण कर्नाटकात अचानक कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये एड्सचा प्रसार इतक्या झपाट्याने का होतोय याची काही कारणंही सांगितली जात आहेत। माध्यमांमधल्या बातम्यांनुसार सर्वात आधी 18 ते 25 या वयोगटातल्या मुलांना एड्स कशामुळे होतो याची पूर्ण माहितीच नाहीये। त्यामुळे HIVचा प्रसार टाळण्यासाठी काय करायला हवं याबद्दल तरुणांमध्ये अवेअरनेसच नसल्याचं बोललं जातंय। कर्नाटक राज्य इंजिनिअरिंग करणाऱ्या तरुणांचं हब मानलं जातं। देशभरातून तरुण इथे इंजिनिअरिंगची पदवी घेण्यासाठी येतात, पण इथल्या मुलांमध्ये लिव्ह इन मध्ये राहण्याचे कल्चर वाढत जात आहे। हे कल्चर बेकायदेशीर नसलं तरी अनेकदा असुरक्षित संबंधांमुळे तरुणांमध्ये HIV संक्रमणाचं प्रमाण वाढत असल्याचं सांगितलं जातंय। ह्याच वयोगटातले गे तरुण सुद्धा HIV बाधित झालेत। काही रिपोर्ट मधल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये HIV बाधित गे रुग्णांचा असलेला 166 हा आकडा 2026 मध्ये 417 वर पोहोचलाय। म्हणजेच 2 वर्षातच 251 गे रुग्णांची वाढ झाली आहे। या तरुणांमध्ये सुद्धा सुरक्षित संबंधांबद्दल जागृती नसल्यानं त्यांच्यात एड्सचा प्रसार वेगाने होतोय असं सांगितलं जातंय। आता राष्ट्रीय वाढीचा विचार करायचा झाल्यास देशात दरवर्षी एड्सच्या रुग्णांमध्ये 0.22% वाढ होते,
पण कर्नाटकात हीच वाढ 0.47% म्हणजेच दुपटीने होतीये, ज्यामुळे कर्नाटक सरकारचं टेन्शन वाढलंय. त्यातल्या त्यात यावेळी एकूण रुग्णांमध्ये 71% रुग्ण हे 18 ते 35 या वयातले असल्यानं ही गोष्ट चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. ही आकडेवारी समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने कठोर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी सरकारसमोर बाधित तरुणांचा अचूक आकडा येणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अजूनही कित्येक तरुणांना आपल्याला एड्सची लागण झाल्याची माहितीच नाहीये. म्हणून सध्या असलेला 7,000चा आकडा वास्तवात खूप मोठा असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. तोच आकडा जाणून घेण्यासाठी कर्नाटक सरकारच्या कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक सोसायटी म्हणजेच KSAPS आणि विश्वेश्वरैया तंत्रज्ञान विद्यापीठाने मिळून एक उपक्रम सुरू केलाय. राज्यभरातल्या प्रत्येक शासकीय, प्रायव्हेट इंजिनिअरिंग आणि डिग्री कॉलेजला आपल्या कॅम्पसमध्ये हा उपक्रम राबवणं बंधनकारक केलंय. त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये कॅम्प चालवला जाणार आहे, ज्यात कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी QR कोड्स लावले जाणार आहेत. हे कोड स्कॅन केल्यावर संबंधित तरुण कर्नाटक सरकारकडून तयार केलेल्या एका वेबसाईटवर पोहोचेल. इथे नाव, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID न घेता 7 प्रश्न विचारले जातील, जे एड्सच्या संदर्भातली लक्षणं संबंधितांच्या निदर्शनात आणून देतील. जर संबंधिताला काही लक्षणं जाणवली तर त्याला त्याच वेबसाईटवर जवळच्या मोफत टेस्ट सेंटर बद्दल माहिती दिली जाईल. या उपायांमुळे लवकर आणि गुप्त पद्धतीनं HIV बाधितांचा शोध घेता येईल असं सरकारला अपेक्षित आहे. अशाच पद्धतीचे QR कोड्स असलेले स्टिकर्स प्रायव्हेट आणि सरकारी हॉटेल्स, PG, मेस आणि खानावळींमध्ये सुद्धा लावले जाणार आहेत. एकंदरीतच कर्नाटक सरकार तरुणांमध्ये एड्सच्या वाढत्या संक्रमणाबद्दल ऍक्शन मोडवर आलंय. पण कर्नाटकातल्या तरुणांकडून याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कर्नाटकातल्या जेन्झींची एड्स संदर्भातली ही धक्कादायक आकडेवारी आणि त्यावर सरकारनं सुरू केलेला उपक्रम देशभर चर्चेचा विषय ठरलाय. कर्नाटकमध्ये एड्स बाधितांची वाढलेली संख्या आणि त्यावर कर्नाटक सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.